पश्चिम रेल्वे मार्गावरील गाड्या या 5 ते 10 मिनिटं उशिराने धावत आहेत. विरारहून चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या या 10 मिनिटं उशिराने धावत आहेत. मध्य रेल्वेवरील गाड्या या 15 ते 20 मिनिटं सध्या उशिराने धावत आहेत. कल्याणवरून CSMTच्या दिशेने येणाऱ्या लोकल या 20 मिनिटं उशिराने आहेत. हार्बर मार्गावरील गाड्या या 10 ते 15 मिनिटं उशिराने धावत आहेत. सकाळी मुंबईमध्ये येणाऱ्या मेल एक्सप्रेस आपल्या निर्धारित कालावधीपेक्षा उशिराने धावत आहेत. मुंबईमधल्या एकूणच रेल्वे मार्गांची ही अपडेट आपण बघतो आहोत. पश्चिम रेल्वे असेल, मध्य रेल्वे असेल किंवा मग हार्बर रेल्वे असेल, तीनही मार्गांवरती वाहतूक सध्या धीम्या गतीने सुरू आहे. आणि याच विषयी आपण अधिक अपडेट्स घेऊयात. प्रतिनिधी धनंजय दळवी मुंबईतनं आपल्या सोबत आहे. धनंजय, मुंबईतल्या तीनही रेल्वे मार्गांची नेमकी काय स्थिती आहे? कशामुळे या एकूणच वाहतुकीवरती आपल्याला परिणाम दिसतोय? गुरु, आपण जर पाहिलं तर मध्य रेल्वेवर ज्या गाड्या आहेत त्या 15 ते 20 मिनिटं उशिराने सध्या सुरू आहेत. त्यामध्ये कल्याणवरून CSMTच्या दिशेने येणाऱ्या ज्या लोकल आहेत त्या देखील 20 मिनिटं उशिराने सध्या धावताना पाहायला मिळतात. त्याचबरोबर हार्बर मार्गावरच्या ज्या जी सेवा आहे ती देखील 10 ते 15 मिनिटं उशिराने सुरू आहे. आणि पश्चिम रेल्वेचं जर म्हटलं तर पश्चिम रेल्वेवर देखील 5 ते 10 मिनिटं उशिराने आहे. खास करून विरारवरून चर्चगेटच्या दिशेने येणाऱ्या गाड्या ज्या आहेत त्या 10 मिनिटं सध्या उशिराने सुरू आहेत. आपण जर पाहिलं तर मध्य रेल्वेची वाहतूक जी आहे, सकाळी ज्या मुंबईत येणाऱ्या मेल एक्सप्रेस गाड्या आहेत त्या आपल्या निर्धारित कालावधीपेक्षा उशिराने धावत असल्यामुळे त्यांना जी आहे ती मार्गिका उपलब्ध करून देण्यासाठी त्यामुळे उपनगरीय लोकल ज्या आहेत त्या रखडलेल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळतं. आपण जर पाहिलं तर मुंबईत मुसळधार पाऊस जो आहे तो गेल्या 2-3 दिवसांपासून सुरू आहे आणि अशात मध्ये जे हवेतील जी दृश्यमानता आहे ती कमी होते आणि त्यामुळे कुठेतरी मध्य रेल्वेचे चालक आहेत त्यांना ते जे आहेत ते लोकल ज्या आहेत त्या धीम्या गतीने चालवतात. त्यामुळे कुठेतरी लोकल सेवा जी आहे ती उशिराने सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते. काल जर आपण पाहिलं तर रविवारचा दिवस होता, सुट्टीचा दिवस होता, त्यामुळे त्याचा परिणाम एवढा फारसा पाहायला मिळाला नाही. मात्र आज सकाळपासून चाकरमानी कामावर जात आहेत त्यामुळे त्यांना या सगळ्याची अडचण होताना पाहायला मिळते. गुरु, बरोबर धनंजय. त्यामुळे आठवड्याच्या या पहिल्याच दिवशी मुंबईकरांना रेल्वेमधल्या या खोळंब्याचा फटका बसताना दिसतो. धन्यवाद धनंजय सगळ्या सविस्तर माहितीसाठी.